नमस्कार. रविवारी अक्षय तृतीयाच्या दिवशी जे कराल ते अक्षय टिकेल, त्यामुळे करा ही 5 कामे. चुकूनही नेसू नका या रंगाची साडी. हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे. कदाचित तुमच्या आयुष्यात अक्षय सुख समृद्धी घेऊन येणारा असणार आहे. त्यामुळे कोणतीही 5 कामे करायची आहे. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ काम करू शकता. हिंदू मान्यतेनुसार 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीयाचा असतो. अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरी केली जाते. याला अखाती तीज असे देखील म्हणतात. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही अशी एक तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फळ देणारे ठरते. म्हणूनच असे म्हटले जाते की एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळत असतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव देखील कधीही संपत नाही. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे. सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णूच्या 6व्या परशुराम रूपात असलेल्या अवताराचा जन्म झाला होता. म्हणूनच हा दिवस परशुरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी म्हणजेच अमर राहिले. परशुराम हे सप्तऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते. म्हणूनच अक्षय तृतीया ही परशुराम जयंती म्हणून देखील मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीवरची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य अजूनच वाढले आणि म्हणूनच हा दिवस हिंदू धर्माचा पवित्र सणाच्या विशेष यादीमध्ये समावेश या दिवसाचा झालेला आहे. या दिवशी पवित्र गंगेत स्नान केल्याने देखील व्यक्तीची पापेही नष्ट होतात आणि हाच तो दिवस ज्या दिवशी अन्नपूर्णा, स्वयंपाकघर म्हणजेच पाककलेची देवता माता पार्वतीचे रूप हे देखील या दिवशीच प्रकट झाले होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेचीही पूजा केली जाते. त्यामुळेच आपल्याला या सर्व महत्त्वामुळेच हे नियम पाळायचे आहेत. 19 एप्रिल 2026 रोजी रविवारी आलेली आहे अक्षय तृतीया. आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि लक्ष्मीची कृपा हवी असेल तर अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा ठरला जातो. या दिवशी काही खास नियम देखील पाळले जातात, तरच त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते. अक्षय तृतीया हा दिवस असा मानला जातो की या दिवशी केलेले पुण्य आणि दान कधीही संपत नाही, त्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी महिलांनी काही खास गोष्टी पाळल्या पाहिजेत. घरात पाळून जर तुम्ही अक्षय तृतीया साजरी केली तर साक्षात भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होते आणि कायम सुख समृद्धी नांदते. अक्षय तृतीयाच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी मातेच्या घागरी पूजल्या जातात, तर काही ठिकाणी लाकडाची गौराई देखील पूजली जाते. प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार हा सण साजरा करत असतो. तर या दिवशी आपल्या घरातील ग्रहलक्ष्मीने देखील कोणती महत्त्वाची कामे देखील करायचे असतात, म्हणजेच छोटे छोटे उपाय करायचे असतात, ज्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तिची कृपा प्राप्ती आणि तिचे आशीर्वाद कायम तुमच्या कुटुंबावर राहतात. आपल्या घरातील स्त्री ही आपल्या कुटुंबासाठी काही ना काही योग्य व्हावे आणि सकारात्मकता आपल्या कुटुंबात राहावी, कुटुंबात सौख्य, समाधान, आनंद नांदावा यासाठी सतत प्रयत्न करत असते आणि मनोभावे सेवा उपाय देखील करत असते. तर स्त्रियांनी आवर्जून अक्षय तृतीयासारख्या या शुभ दिवशी ही 5 कामे करायची आहेत. असे काही छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरात कायम बरकत येत राहते, माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते. अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते छोटे उपाय करायचे आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूयात. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल, कारण अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष सेवा केली जाते. या दिवशी प्रसन्नतेने केलेल्या पूजेमुळे साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कायम वास करते. लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा असे सर्वांनाच वाटत असते. त्यामुळेच घरातील गृहिणींनी हा उपाय करायचा आहे. ज्या घरातील स्त्री हे 5 कामे करेल
त्या घरामध्ये कधीही सुख समृद्धी घराच्या बाहेर निघणार नाही. घरामध्ये अक्षय सुख समृद्धी शांती प्राप्त होणार आहे. आर्थिक समस्या देखील दूर होणार आहेत. तर पहिला आहे, या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या आधीच उठायचे आहे आणि त्यानंतर घराच्या समोरील अंगण स्वच्छ करायचे आहे. अंगणामध्ये पाणी शिंपडायचे आहे. त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या उंबरठ्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा तेथे तयार होत असते. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवात ही आपल्याला प्रसन्नतेने होत असते आणि आपला दिवस देखील खूप छान जात असतो. अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर सर्वांनी अभ्यंग स्नान करावे. नंतर नवीन शुभ्र वस्त्र परिधान करावेत. या दिवशी कोणत्या रंगाची साडी किंवा कोणते कपडे परिधान करायचे नाही आहेत. तर या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहेत. स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात. हा शुभ दिवस हा छोटा उपाय करून आपण आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करू शकतो. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण हे निर्माण होते. मुख्य दरवाजावर छान अशी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर एक शुभचिन्ह देखील काढायचे आहे. दारासमोर रांगोळी काढल्यामुळे वातावरण घरातील प्रसन्न होते. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत असतो. तसेच रांगोळीमुळे आपल्या घरातील नकारात्मकता देखील नाहीशी होत असते. पूर्वीपासून जे सण आपण करत आहोत तेव्हा रांगोळी काढण्याची नेहमी प्रथा आहे. खरं तर दररोजच घराच्या दारासमोर रांगोळी काढायला हवी. तसेच उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. आपल्या घराचा जो उंबरठा असतो तो साधा उंबरठा नसतो, लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो, तर तो आपल्या घराचे सर्वस्वच असतो. सुरक्षा कवच देखील असते. म्हणून आपण इथे जर काही सोपे उपाय जर केले तर निश्चितच त्याची सकारात्मक सत्व हे वाढते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता निर्माण होत असते. तर आपल्या घराच्या जो उंबरठा आहे त्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. हळद आणि गोमूत्र मिक्स करून लेपन करून घ्या. अशा काही विशेष तिथीवर हळदीचे लेपन आपल्या घरामध्ये केल्यामुळे कायम लक्ष्मीचा वास आपल्या घरात होत असतो. तसेच नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर मग गंगाजल मिसळून देखील तुम्ही हे लेपन करू शकता. त्यानंतर तुम्ही दर शुक्रवारी आणि दर गुरुवारी आणि अमावस्याला आणि पौर्णिमेला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे उंबरठ्यावर हळदीचे लेपन करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत निर्माण होते आणि घरात सुख शांती समृद्धी कायम येते. हे साधे सोपे आणि छोटे उपाय आहेत, परंतु हे केल्याने साक्षात माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते. 1 चमचा हळद त्यामध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून त्याचा लेपन तयार करून उंबरठ्यावर लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वस्तिक आणि लक्ष्मीचे पावले काढायचे आहेत. स्वस्तिक पूर्ण काढायचे आहे. तर 2 साईडला 2 स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत. स्वस्तिकच्या कडाच्या लाईनमधले 4 बिंदू हे काढायचे आहेत. त्यानंतर लक्ष्मीचे पावले देखील तुम्ही काढू शकता. त्यावर हळद कुंकू व्हायचे आहेत, फुले व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे, धूप दीप लावायचा आहे. उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण तुम्हाला लगेचच जाणवायला सुरुवात होईल. अक्षय तृतीयाच्या या शुभ दिवशी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे. तर तुम्ही हे देखील काम आवर्जून करा. त्यासोबतच एक स्वस्तिक तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये काढायचे आहे, जिथे गॅस शेगडी आहे त्याच्यावरती, कारण अन्नपूर्णा देवीला देखील हा दिवस समर्पित आहे. त्यासोबतच एक स्वस्तिक तुम्हाला देवघरामध्ये देखील काढायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आवर्जून स्वस्तिक काढायचे आहेत. त्यासोबतच उंबरठ्यावर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जे बाहेरून घरात येतो तर उजवी साईड जी असते तिथे एक दिवा लावायचा आहे. दिव्याखाली तुम्हाला तांदूळ किंवा मग अख्खे मूग ठेवायचे आहे. तर त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. मातीची पंती घेऊन त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून तेलाचा किंवा तुपाचा दिवा या ठिकाणी लावायचा आहे. त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत. हे देखील तुम्ही काम आवर्जून करा. यामुळे साक्षात माता लक्ष्मी दारातून तुमच्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि स्वस्तिक काढून या दिवशी आपण लक्ष्मीचे स्वागत करत असतो, म्हणून स्वस्तिक देखील काढायचे आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि बरकत कायम येत राहणार आहे. अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी महिलांनी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचे तोरण देखील आवर्जून लावायचे आहे. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. दरवाजावरती आंब्याचे तोरण बांधल्यामुळे घरात आनंद शांती समृद्धी टिकून राहते. आंब्याचे तोरण आपल्या घराची आर्थिक समस्या दूर करत असते. यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे येण्यास आकर्षित करत असते. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. व्यंकटेश स्तोत्र देखील तुम्हाला या दिवशी म्हणायचे आहे.
पूजा केल्याने आपले घर पवित्र राहते, तसेच मनःशांती मिळते आणि आपल्या इच्छापूर्ती देखील होत असतात. नकारात्मकता घराच्या बाहेर निघून जात असते. देवघरातील सर्व देवांना धूप दीप दाखवून गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यासोबतच काही जण या दिवशी आंबा देखील खाण्यास सुरुवात करतात. आंब्याचा रस या दिवशी बनवला जातो. अक्षय तृतीयाचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस आहे. या दिवशी सोने खरेदी करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. दानधर्माला देखील महत्त्व आहे आणि आजच्या दिवशी चैत्र गौर माहेरी आलेले असल्याने अन्नपूर्णा देवीला सासरी पाठवणी देखील केली जाते. चैत्र गौरीची पाठवणी केली जाते. त्यातच एक मुख्य भाग म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण गॅस शेगडीची देखील पूजा करायची आहे. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू देत नाही आणि अग्नीची पूजा केल्यामुळे आपल्याला रुचकर जेवण खायला मिळते. म्हणून गॅस शेगडी स्वच्छ करून त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे. त्यानंतर अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्या पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर गरीब गरजू व्यक्तींना वस्त्रदान अन्नदान आवर्जून करावे. हे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. कितीतरी पटीने याचे पुण्यफळ प्राप्त होते, म्हणजे अक्षय पुण्यफळ प्राप्त होत असते. त्यासोबतच आपल्या घराबाहेर पक्ष्यांसाठी एका भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे. मुक्या जीवांना देखील या दिवशी काही ना काही खायला घालावे. यापेक्षा श्रेष्ठ कोणतेही पुण्य नाही आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी घरात वादविवाद भांडणे टाळावे. इतरांशी नम्रतेने बोलावे, प्रेमाने बोलावे, कोणाचीही निंदा करू नये. या दिवशी केलेले कोणतेही पाप किंवा कोणतेही पुण्य याचे फळ आपल्याला आयुष्यभर मिळत असते. म्हणूनच जेवढे शक्य होईल तेवढे चांगलेच काम करण्याचा प्रयत्न करा. तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी फरशी पुसताना त्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकून फरशी पुसायची आहे. चिमूटभर हळद देखील तुम्ही मिक्स करू शकता. त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होत असते. पण हे फरशी पुसायचे काम आपल्याला लवकरात लवकर करायचे आहे व त्यानंतर आपल्याला देवाची पूजा वगैरे विधिवत करायची आहे. कारण पूजा झाल्यानंतर फरशी पुसू नये, त्याआधीच पुसावी. या दिवशी आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन देखील करू शकतो किंवा तुमच्या घरी कुलदेवीचा टाक असेल त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. यामुळे साक्षात कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त होतील. महालक्ष्मीची देखील तुम्हाला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे तुम्ही लक्ष्मीची सेवा करा, तर वर्षभर आपल्याला अक्षय लक्ष्मी प्राप्ती होणार आहे. बरेच जण या दिवशी सोने चांदी खरेदी करतात, परंतु सोन्याचा भाव जास्तीत जास्त वाढलेला असल्यामुळे या दिवशी सोने घेणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही या दिवशी सोन्यापेक्षाही मौल्यवान काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, ते म्हणजे झाडू. ज्यांना शक्य होईल त्यांनी सोने खरेदी करावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी घरामध्ये नवीन झाडू आणणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबतच जर आणलेला असेल तर तो या दिवशी पूजा करून नंतरच वापरायला काढायचा आहे, कारण झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी धने आवर्जून खरेदी करावेत. अक्षय तृतीयाच्या दिवशी पितृदोषातून मुक्ती होण्यासाठी आपण पितृदेवतांना नैवेद्य दाखवायचा आहे. दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावल्यानंतर त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा किंवा पितृस्तोत्राचे पठण करायचे आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणाविषयीही मनामध्ये वाईट भावना किंवा राग ठेवू नका. आपलं मन स्वच्छ ठेवा. कोणावरही रागराग करू नका. या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका, अन्यथा घरात लक्ष्मी वास करणार नाही. आणि शक्यतो एक गोष्ट करणे टाळा, ती म्हणजे या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नका. त्याचबरोबर या दिवशी अशी भावना आहे की तुमच्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी पाठवत आहात अशी त्यामागची भावना असते, म्हणून चुकूनही उधार पैसे देऊ नका. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने आणि सोन्याचे दागिने हरवणे अशुभ असते. धनहानी होऊ शकते, म्हणून हे देखील होऊ द्यायचे नाही आहे. काळजी घ्या. या दिवशी प्लास्टिक ॲल्युमिनियम यासारख्या भांड्याची खरेदी करू नका. यामुळे राहूचा प्रभाव हा वाढत असतो. घरामध्ये नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व नियम आवर्जून पाळा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.